नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जीएमसी गट ड प्रश्नसंच बघत आहोत. IBPS पॅटर्न नुसार सामान्य ज्ञान जीएमसीचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपण प्रश्नसंच बघत आहोत. त्याआधी सुद्धा आपण भरपूर जीएमसी प्रश्नसंच बघितलेले आहेत. जर तुम्हाला ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता. सिलेबस वाईज आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. तर आज आपण सामान्य ज्ञान या टॉपिक वरती प्रश्न बघणार आहोत. चला तर बघूया. प्रश्न क्रमांक 1. 5 वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात? ऑप्शन आहेत मित्रांनो, पिवळे आधार कार्ड, निळे आधार कार्ड, हिरवे आधार कार्ड, लाल आधार कार्ड. तर 5 वर्षाखालील मुलांना निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते. कुठल्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते? निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते. प्रश्न क्रमांक 2. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन आहेत मित्रांनो, 48, 36, 23, 46. तर मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते विद्यार्थी मित्रांनो? 46. किती असते? 46 गुणसूत्रांची संख्या असते. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन आहेत एम श्रीधरन, नंबर 2 स्वाधीन क्षत्रिय, नंबर 3 मनुकुमार श्रीवास्तव, नंबर 4 RS जाधव. तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून मनुकुमार श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, NB रमन्ना, नंबर 2 उदय ललित, नंबर 3 SJ कानिया, नंबर 4 धनंजय चंद्रचूड. तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? धनंजय चंद्रचूड. कोण आहेत? धनंजय चंद्रचूड हे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 5. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहेत 10 जानेवारी, 10 नोव्हेंबर, 10 डिसेंबर की 10 फेब्रुवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? उत्तर ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? महात्मा फुले सत्यशोधक यांनी कोणत्या सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केलेली आहे? पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, राजा राममोहन रॉय, दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, अमर्त्य सेन. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी हे आहेत. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी लिहिले? ऑप्शन आहेत गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 2 गोपाळ कृष्ण गोखले, ऑप्शन 3 गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर सुधारक हे वृत्तपत्र विद्यार्थी मित्रांनो कोणी लिहिलेले आहे? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन आहेत तापांबर, नंबर 2 तपसिद्धी, नंबर 4 दलांबर, नंबर 4 पितांबर. तर वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कुठला आहे? तापांबर. कुठला आहे? तापांबर हा वातावरणाचा सर्वात खालचा स्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहेत महात्मा फुले, नंबर 2 विठ्ठल रामजी शिंदे, नंबर 4 गोपाळ कृष्ण गोखले, नंबर 5 डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर कोणी केली भारत कृषक समाजाची स्थापना? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. प्रश्न क्रमांक 10. सूर्यमालेत तांबडा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? ऑप्शन आहेत गुरु, ऑप्शन 2 मंगळ, ऑप्शन 3 शनी, ऑप्शन 4 बुध. सूर्यमालेतील तांबडा ग्रह हा मंगळ आहे. कुठला आहे? मंगळ हा सूर्यमालेतील तांबडा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 11. रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर कोणी बांधले आहे? तर रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख,
नंबर 2 दादाबाई नौरोजी, नंबर 3 गोपाळकृष्ण गोखले, नंबर 4 अमर्त्य सेन. तर अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी संस्थेची स्थापना ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. प्रश्न क्रमांक 3 गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? कुठल्या नदीवर बांधण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? पैनगंगा या नदीवर बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 टेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? टेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर, नंबर 2 नाशिक, नंबर 3 जळगाव, नंबर 4 बुलढाणा. टेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र जळगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15 वारली चित्रकला याच्यावर मुलं कुठल्या राज्याचे आहेत? कुठल्या राज्याची आहेत? महाराष्ट्र राज्याची मुलं वारली चित्रकला यांच्यावर आहेत. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे? म्हणजे ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो परभणी, नंबर 2 यवतमाळ, नंबर 3 नंदुरबार, नंबर 4 चंद्रपूर. तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे? नंदुरबार या ठिकाणी सर्वात कमी साक्षरता आहे. प्रश्न क्रमांक 17 अमरावती येथे श्रद्धानंद शास्त्रालय कोणी सुरू केले? अमरावती येथे श्रद्धानंद शास्त्रालय कोणी सुरू केलेले आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला आहे? तर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो नंबर 1 1945, नंबर 2 1987, नंबर 3 1967, नंबर 4 1965. तर विद्यार्थी मित्रांनो जमीन सुधारणा कायदा हा 1945 या वर्षी लागू झाला. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? तर किती आहे विद्यार्थी मित्रांनो 925 एवढे लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली? ऑप्शन आहेत मित्रांनो 1 मे 1960, ऑप्शन 2 1 मे 1980, ऑप्शन 3 2 जून 1960, ऑप्शन 4 1 मे 1970. तर महाराष्ट्र पंचायत राजची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो कधी झालेली आहे? तर 1 मे 1960 ला पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्राची लांबी किती आहे विद्यार्थी मित्रांनो 720 किलोमीटर एवढी आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो दुसरा, पहिला, तिसरा की पाचवा. तर कितवा क्रमांक लागतो? भारताच्या क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो. कितवा? तिसरा क्रमांक लागतोय. प्रश्न नंबर 23 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जे ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले, नंबर 2 राजेंद्र प्रसाद, नंबर 3 बाबासाहेब आंबेडकर, नंबर 4 स्वातंत्र्यवीर सावरकर. तर पीपल्स एज्युकेशनची सुरुवात सोसायटीची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? कोणते शहर आहे महाराष्ट्र त्याला हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर कुठले शहर आहे? नाशिक या शहराला हरित पट्टा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहेत पहिली, पाचवी, सहावी, सातवी. तर कितवी आहे विद्यार्थी मित्रांनो 2011 ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे. कितवी? 7वी जनगणना आहे. प्रश्न क्रमांक 26 कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? बघा बालकवी, केशवसूत, गोविंदाग्रज की माधव जुलियन. काय आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव? केशवसूत. काय आहे? केशवसूत हे त्यांचे टोपण नाव आहे. हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. नावे आणि टोपण नाव म्हणजे जे समाजसुधारक आहेत त्यांची नावे आणि टोपण नाव. प्रश्न क्रमांक 27
विलायची सर्वात जास्त उत्पादन कोठे होते? विलायचीचं सर्वात जास्त उत्पादन कोठे होते? तर कुठे होते विलायची सर्वात जास्त उत्पादन? ग्वाटेमाला येथे होते. कुठे होते? ग्वाटेमाला येथे सर्वात जास्त उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 28. चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात? बघा, ऑप्शन आहे 14, ऑप्शन 2 34, ऑप्शन 3 21, ऑप्शन 4 13. चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात? 14 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 29. मोबाईलचा शोध कोणी लावला? मोबाईलचा शोध कोणी लावला? तर मोबाईलचा शोध हा ऑप्शन नंबर 1 न्यूटन, ऑप्शन 2 चार्ल्स बॅबेज, ऑप्शन नंबर 3 मार्टिन कूपर, नंबर 4 यापैकी नाही. तर मोबाईलचा शोध हा मार्टिन कूपर यांनी लावलाय. प्रश्न क्रमांक 30. असा कुठला देश आहे जिथे 12 वाजता सूर्य उगवतो? असा कुठला देश आहे जिथे 12 वाजता सूर्य उगवतो? कुठला देश आहे? तर नॉर्वे या देशात 12 वाजता सूर्य उगवतो.